आता एक मोठी बातमी, दौंड पुणे दरम्यान धावणाऱ्या शटल डेमो रेल्वेला आग लागल्याची घटना घडली आहे। दौंडमधून दररोज 7:05 धावणाऱ्या शटल रेल्वेला ही आग लागली आहे। इंजिनपासून तिसऱ्या बोगीमध्ये ही आग लागली असल्याचं कळतंय। डेमो रेल्वेच्या डब्यामध्ये आगीमुळे धुराचे लोट पसरलेत आणि आगीमुळे प्रवाशांमध्ये सध्या भीतीचं वातावरण पसरलेलं आहे। मोठी बातमी आपण पाहतोय, दौंड पुणे दरम्यान धावणाऱ्या शटल डेमो रेल्वेला आग लागल्याची घटना घडलेली आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुमित सोनावणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुमित, दररोज दौंडमधून पुण्याच्या दरम्यान धावणाऱ्या डेमो रेल्वे शटलला सकाळच्या दरम्यान आग लागल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि डब्यामध्ये संपूर्ण धूर जो आहे तो धूर पसरलेला आपल्याला पाहायला मिळतोय। ही जी रेल्वे आहे ते दौंडपासून पुण्याच्या दरम्यान दररोज जात असते, मात्र या जे डेमो रेल्वे आहे त्या डेमो रेल्वेमध्ये सातत्याने अशा प्रकारच्या घटना घडत आहेत। त्यामुळे प्रवाशांची जी काही सुरक्षा आहे त्या सुरक्षेवरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे। सकाळच्या दरम्यान जी या इंजिन पासून तिसऱ्या बोगीत ही आग लागली होती, या दरम्यान एक वयोवृद्ध प्रवासी अडकले होते, त्यांना देखील तिथल्या प्रवाशांनी बाहेर काढण्यात आलं। त्यामुळे सुदैवाने कोणती जीवितहानी झाली नाही। तरी मात्र या सगळ्या प्रकारामुळे, या सगळ्या आगीच्या प्रकारामुळे, त्या धुरामुळे जे प्रवासी आहेत तिथले वृद्ध जे आहेत आणि लहान मुलं जे आहेत ते मात्र या सगळ्यामधून घाबरल्याच्या परिस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळाले। त्यामुळे एकंदरीतच ही जी काही शटल रेल्वे जी आहे त्या रेल्वेमध्ये आता सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे। सातत्याने अशा प्रकारच्या घटना ज्या आहेत त्या या रेल्वेमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।